वळूयात पुढच्या बातमीकडे। आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 26वा वर्धापन दिन आहे। बालगंधर्व रंगमंदिरात शरद पवार यांच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। दरम्यान शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसह नेत्यांनी राष्ट्रवादीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला। तर राष्ट्रवादीत फूट पडेल असं कधीही वाटलं नव्हतं अशा शब्दात शरद पवारांनी पक्षफुटीवर प्रतिक्रिया दिली। तर ज्यांनी जो मार्ग निवडला त्यांना शुभेच्छा, सोडून गेलेल्यांवर मी टीका करणार नाही अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी पक्षफुटीवर भाष्य केलं। पक्षामध्ये खुश पडली, खुश पडावी असं कधी आपल्याला वाटत नव्हतं, पडली। काही मूलभूत विचाराच्या संबंधी अंतर झालं आणि त्यामुळे ती फूट वाढली। म्हणता म्हणता 26 वर्ष झाली। आजही तो दिवस आठवतो। कुणालाही वाटलं नव्हतं की 6 महिन्यात आपण सत्तेमध्ये येऊ आणि 6 महिन्यात आपण सत्तेत आलो आणि पूर्ण 18 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जन्माला आला तो 6 महिन्यातच सत्तेत बसला आणि सलग 15 वर्ष सत्तेत राहिला तो पक्ष। ज्यांनी आपल्या बरोबर कधी ना कधी काम केलं त्याची नोंद माणसांनी आयुष्यात नेहमी ठेवली पाहिजे, जाणीव ठेवलीत। हेच आपले संस्कार आहेत। विठ्ठल म्हणला ताई आपण बाकीचे भेटतात असं तसं काय हे ते। मी त्याला म्हणलं विठ्ठल, तो म्हणला तुम्ही टीका डायरेक्ट करत नाही त्यांच्यावर। म्हटलं हे बघ विठ्ठल, मी 4 इलेक्शन लढले, 3 इलेक्शनला त्यांनी माझी मदत केली आहे, एकाला विरोध केलाय, ठीक आहे, अभी 3 का बाकी आहे। त्याच्यामुळे जरी कधीतरी एका ताटात जेवलो असलो तरी ते एक वेळ विसरले असतील, पण माझ्यावरचे संस्कार मी नाही कधी विसरणार। त्यामुळे ठीक आहे, त्यांनी ज्यांनी जो मार्ग निवडला असेल त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत। पाऊस येऊ दे, काय येऊ दे, काय येऊ दे, काही फरक पडत नाही। हे लढत राहतात, चालत राहतात। ही ताकद असली पाहिजे आणि ती फक्त भाषणात नाही, कृतीमधून केली पाहिजे आपण। त्यामुळे माझी फार अपेक्षा आहे, मी स्वतः पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे, कारण का मला असं वाटतं की राज्याची परिस्थिती खरंच गंभीर आहे। आज महानगरपालिकेच्या निवडणुका 2-3 महिन्यावर आलेल्या आणि 50% भगिनींना निवडून द्यायचे। भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात। संधी दिली आणि ते आपण अनुभवलं। उद्याच्या निवडणुकीमध्ये 50% जागा भगिनींना द्यायच्या आणि तो धोरणात्मक निर्णय आपण घेतला। तो यशस्वी करण्याचं काम येत्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला करायचं। हा पक्ष कोणामुळे आहे तर हा पक्ष आदरणीय पवार साहेबांमुळे आहे। हा पक्ष कोणामुळे आहे तर हे सर्व नेते जे कितीही काही झालं तर आदरणीय पवार साहेबांबरोबर आपल्या बरोबर राहिले यांच्यामुळे आहे। हा पक्ष कोणामुळे आहे तर या राज्यामध्ये सामान्य कुटुंबातले जे आपले पदाधिकारी आहेत ते आजही कष्ट करतात त्यांच्यामुळे आहे। हा पक्ष कोणामुळे आहे तर हा सामान्य कार्यकर्त्यांमुळे आहे। हा पक्ष कोणामुळे आहे तर आजपर्यंत आपल्या पक्षावर, आपल्या विचारावर विश्वास ठेवलेले सामान्य या राज्याचे नागरिक यांच्यामुळे हा पक्ष आहे। आणि मी सगळ्यांनाच मनापासून आपल्या या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त तिथं शुभेच्छा देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।